सोमवार को चोर बाहुली गेट पर आयोजित विशेष समारोह में एक नन्ही बच्चे के हाथों रिबन काटकर सफारी सीजन का शुभारंभ किया गया। वन विभाग ने मानसून के चलते 1 जुलाई से जंगल सफारी पर रोक लगा रखी थी। इस दौरान सड़कों की खराब स्थिति और जंगली जानवरों के प्रजनन काल को ध्यान में रखते हुए पर्यटकों की आवाजाही पर प्रतिबंध था। अब सफारी शुरू होने से पर्यटन प्रेमियों में उत्साह और खुशी का माहौल है। पहले ही दिन बड़ी संख्या में पर्यटक पहुंचे। खास आकर्षण रही जर्मनी से आई महिला पर्यटक, जिन्होंने अपनी उपस्थिति से सबका ध्यान अपनी ओर खींचा। चोर बाहुली वन क्षेत्र अपने बाघों के दर्शन और प्रसिद्ध हाथी भीम और सुब्रमण्यम के कारण पर्यटकों के बीच हमेशा आकर्षण का केंद्र बना रहता है। Hello, good day to you. My name is Verena Medinger and I'm very happy that I could visit Pench National Park today. It was the opening of the season and I was very glad to spot many birds. I'm an ecologist and ornithologist from Germany, and I came here to see wonderful bird life. And that was a beautiful morning today, and we could spot many birds. I think very important is today to make a good teaching of guides, so they know many species and they can show to the tourists which are coming more than just the tiger hunt. I think it's a time that there's a new relationship between nature and humans, and to develop this new relationship, it's important that we grow our knowledge and consciousness about nature. So I think this is a good place that this new relationship can grow. Thank you. आजपासून पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोर बाहुली पर्यटनद्वार हे पर्यटकासाठी ओपन झालेलं आहे। आजपासून आपण 16 तारखेपर्यंत जी आहे ऑफलाईन प्रकारे या ठिकाणी टुरिस्टला सफारीचा अनुभव करून देणार आहोत। तर पेंच व्याघ्र प्रकल्पातील मानसिंगदेव अभयारण्यातील चोर बाहुली जे गेट आहे, इथं वन्यप्राणी आणि विविध प्रकारचे वनस्पती यांची विविधता आढळते। दरवर्षी प्रमाणे यावर्षी जो आहे आपल्या चोर बाहुली पर्यटन जे द्वार आहे या ठिकाणी आपण नवीन जे आहे 14 गाईडची भरती केलेली आहेत। त्यामुळे एकूण इथं 20 गाईड आता अवेलेबल होतील आहे आणि मागच्या वर्षीचा अनुभव पाहता या ठिकाणी सायटिंग चांगल्या प्रकारे झाली, त्यामुळे पर्यटकांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला। तर त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण जे आहेत आजूबाजूच्या बफर क्षेत्रातील जवळजवळ 15 गाड्यांचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे। तसेच या भागामध्ये आपल्या चोर बाहुली पर्यटनद्वारामध्ये विशेष बाब म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी एलिफंट कॅम्प आहे। त्यामुळे लहान जे छोटे बच्चे कंपनी आहे आणि जे आपले टुरिस्ट आहे यांना या ठिकाणी पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये फक्त एकमेव चोर बाहुली गेटमध्येच हत्ती एलिफंट जो कॅम्प आहे तो पाहण्याचा या ठिकाणी त्यांना म्हणजे या ठिकाणी त्यांना संधी मिळणार आहे। त्यासाठी सर्व पर्यटकांचे आणि या ठिकाणी असलेल्या सगळ्या लोकांचे मी स्वागत करतो आणि मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा चोर बाहुली पर्यटन गेट ही उत्तम प्रकारे सर्व पर्यटकांना आणि या ठिकाणी असलेले जे आपले भांडवलधारक आहेत गाईड जिप्सी यांना सगळ्यांना उत्तम प्रतिसाद देईल। सगळ्यांसाठी शुभेच्छा। आणि आजची या वर्षीची जी थीम आहे वन्यजीव सप्ताहाची की मानव वन्यप्राणी कोएक्झिस्टन्स, याला आपण सगळे हातभार लावून सार्थक करूया हीच अपेक्षा ठेवतो आणि आजच्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा देतो।